हुपरी व परिसरात वाढत चाललेल्या गांजा व इतर अंमली पदार्थांच्या विक्री प्रसारामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून या प्रकारावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की हुपरी शहरासह आसपासच्या भागात काही ठिकाणी गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तत्काळ छापे टाकून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी NDPS कायदा 1985 अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अंमली पदार्थ विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे जाळे उद्ध्वस्त करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच परिसरात नियमित गस्त वाढवून युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याची मागणी निवेदनात दिली आहे। हिंदू जनजागृती समिती शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, निळकंठ माने, नितीन काकडे, अखिल भारत हिंदू महासभा उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सुरेश इंगळे, नेताजी निकम, आप्पासाहेब देसाई, धनंजय धायगुडे, उदय बडवे, राजेंद्र उगले, वैभव लवटे, अक्षय चौगुले, सूर्यवंशी, विजय काशीद, किशोर कुंभार, दीपक बागल, शंकर पाटील, सुहास माने, सूर्यकांत रावण, सचिन सादळे, दादासाहेब कामते, उमेश लोंढे, शुभम पाढरबळे, अभि कांबळे मोठ्या संख्येने हिंदुत्व कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।